नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कार्तिक यात्रेसाठी सोडणार जादा बसेस. परिवहन मंत्री. परिवहन विभागातील सुजाता माडकेंची इस्त्रोमध्ये झेप आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर. यंदा श्री क्षेत्र पंढरपूर येथे 2 नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळ तब्बल 1150 जादा बसेस सोडण्याची तयारी करते, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या चंद्रभागा या यात्रा बस स्थानकावरून दिनांक 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे. या बस स्थानकावर 17 फलाट असून सुमारे 1000 बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे. तसंच सर्व एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या बस स्थानकामध्ये करण्यात आली आहे. प्रत्यक्ष यात्रेच्या दिवशी एसटी बसेसमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चंद्रभागा बस स्थानकावर तब्बल 120 पेक्षा जास्त एसटी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. वाहन दुरुस्ती आणि देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ बिघाड वाहनं दुरुस्त करण्यासाठी पथकं तैनात करण्यात येणार आहेत. गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी बस स्थानकावर हिरकणी कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा कालावधीमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास आपल्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळानं बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी 50% आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता जाता आपल्या गावातून गट आरक्षण करावं, असं आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते. या शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शहापूर तालुक्यातील शिरगाव येथील सुजाता रामचंद्र मडके यांचं अभिनंदन केले. सध्या ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके यांची प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशानं केवळ ठाणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण परिवहन विभागाचा गौरव वाढवलाय, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलंय. मंत्री सरनाईक म्हणाले की साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुजाता यांनी आपल्या शिक्षणात सातत्य राखत आयुष्यभर कष्ट, चिकाटीचा आदर्श घालून दिला. त्यांच्या यशामागे आईवडिलांचे संस्कार, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि स्वतःची अविरत मेहनत याचा सुंदर संगम दिसून येतो. ते पुढे म्हणाले की अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही झेप ग्रामीण भागातील तरुणाईसाठीही आशेचा किरण आहे. स्वप्न मोठं असावं, मेहनत प्रामाणिक असावी आणि आत्मविश्वास दृढ असावा, यश नक्कीच मिळतं, हे सुजाता मडके यांच्या यथकथेतून स्पष्टपणे जाणवतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण परिवहन विभागानं सुजाता मडके यांचं मनपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात. हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. हा पुरस्कार सोहळा बालदिनाचं औचित्य साधून 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात आला असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, 11,111 रुपये रोख असं आहे. तसंच 2 वर्षापूर्वीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला देण्यात येणार आहे. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं. यंदाचं हे 10वं वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर, गेल्या वर्षी महेश कोठारे तर विजय गोखले यांना आत्तापर्यंत गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देण्यात येतोय. पद्मश्री अशोक सराफ, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ, आमदार संजय केळकर आणि इतरांच्या हस्ते निवेदिता सराफ
यांना पुरस्कार देण्यात येणार आहे। यावेळेला बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष नीलम शिर्के सामंत देखील उपस्थित राहणार आहेत। मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे इथून प्रवेश आले होते। या स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमुक चंदन यांनी परीक्षण केलं होतं। 15 बालनाट्यांनी यात प्रवेश घेतला होता। या स्पर्धेतील नामांकनं देखील जाहीर करण्यात आली आहेत। या पत्रकार परिषदेला गंधारचे प्राध्यापक मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन, PN पाटील उपस्थित होते। घोडबंदर येथील गायमुख घाट भागात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेकडून एकत्रितरित्या दुरुस्ती केली जाणार आहे। सुमारे 2 आठवड्यापूर्वीच घोडबंदर मार्गावर मीरा भाईंदर महापालिकेनं दुरुस्तीचं काम हाती घेतलं होतं। त्यानंतर आता ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती काम सुरू केलं जाणार असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे। पावसाळ्यात विविध प्राधिकरणांकडून मार्गांवर दुरुस्ती झाल्या होत्या, त्यामुळे या मार्गावर किती वेळा दुरुस्ती करणार असा प्रश्न निर्माण झालाय। घोडबंदर येथील गायमुख घाट मार्गातून मोठ्या प्रमाणावर अवजड आणि हलका वाहनांची वाहतूक होते। घोडबंदर येथील कापूरबावडी ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा मार्ग ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत आहे, तर काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्त केला जातो। गेल्या काही वर्षांपासून कापूरबावडी ते गायमुख भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे, तर गायमुख चौपाटी ते फाउंटन हॉटेल हा मार्ग घाट रस्ता आहे। कापूरबावडी, मानपाडा, ब्रह्मांड, पातलीपाडा, कासार, वडोली आणि ओळे भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली असून या वाहनांचा भारही घोडबंदर मार्गावर असतो। घाट रस्ता परिसरात लोकवस्ती तुलनेनं कमी असली तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरातून वाहणारं पाणी घाटात येत असतं। तेथील रस्त्यांची तात्पुरती डागडुजी, अवजड वाहनांची वाहतूक आणि पावसाचं पाणी यामुळे दरवर्षी या मार्गावर खड्डे पडतात। या मार्गावर अनेकदा दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली होती। कामं करूनही हा मार्ग पूर्णतः सुस्थितीत होत नसल्यानं प्रशासनाच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं आहे। हवामान खात्यानं ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे। त्यानुसार रविवारी ठाणे शहरात दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडतात। पावसाच्या या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। मे महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर संपत आला तरी थांबताना दिसत नाहीये। ऐन दिवाळीत देखील पाऊस कोसळला, मात्र हा पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय। यंदाच्या वर्षात पूर्व मोसमी पाऊस कोसळला, नंतर मोसमी पाऊस आणि त्यानंतर उत्तर मोसमी पाऊसही सुरूच आहे। त्यामुळे पावसाचा काळ जवळपास 6 महिने झालाय। यंदाचं निम्मा वर्ष पावसात गेलंय। आणखीन काही काळ याचा पावसाचा सामना करावा लागणार आहे। दिवाळीनंतरही महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झाले। गेल्या काही दिवसांपासून ऐन सकाळी आणि दुपारच्या वेळेस कडक ऊन पडत आहे। या उष्ण वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते। त्यानंतरच सायंकाळच्या ऐवजी पावसाची एक सर येऊन जात होती, त्यानंतर पुन्हा वातावरणात उष्णता निर्माण होत होती। परंतु रविवारी सकाळपासूनच ठाणे शहरात पावसानं हजेरी लावली। पावसाच्या हलक्या सरी दिवसभर कोसळत आहेत, तर वातावरण देखील मळभल असून गारवा निर्माण झाला। त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। ठाणे शहरात रविवारी सकाळी 8:30 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत 6.34 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती विभागाकडे करण्यात आली। अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वापर केला। LICवर दबाव वाढवून अदानीच्या कंपन्यांमध्ये 33,000 कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले। एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयांचंही कर्ज दिलं जात नाहीये। याचा निषेध करण्यासाठी तसंच तरुणांना उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावं या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षानं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात LIC कार्यालयावर धडक दिली। यावेळेला LIC अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगार व्यवसाय करण्यासाठी त्यांना कर्ज द्यावं अशी मागणी केली। अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे। त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचं ओझं वाढलंय। त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं LICवर दबाव आणून अदानी समूहात सुमारे 33,000 कोटीची गुंतवणूक करण्यास भाग पाडले। एकाच माणसावर मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळल्यास आपला विरोध आहे असं म्हणत राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलं। LIC कार्यालयाबाहेर आज हे आंदोलन छेडलं। कसं आहे, वॉशिंग्टन पोस्टनी 2 दिवसापूर्वी
ही ब्रेकिंग न्यूज केली की LICनी गुंतवणूक अदानीमध्ये 32,000 कोटी रुपयाची केली. आता टोटल LICची गुंतवणूक अदानीमध्ये 60,000 कोटीची झालेली आहे. माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो, आपण अदानींना पोर्ट देतो, आपण अदानींना रस्ते देतो आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्यात गुंतवणूकही आपल्या माध्यमातून करतो. ही गुंतवणूक अशा टाइमला दिलेली आहे जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला, अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी, त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय. माझं स्पेसिफिक म्हणणं आहे आणि आम्ही आज LICवर मोर्चा अशासाठी काढलाय की 30 कोटी जनतेचा पैसा LICकडे लागलेला आहे. ते सरकारच्या सांगण्यावरनं तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका, जेणेकरून 30 कोटी जनतेचा पैसा डुबेल अशी परिस्थिती येईल. हे प्रामुख्याने आमची मागणी आहे. आज आम्ही LIC मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन्स घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या, सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका. आज तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की भारताच्या व्यवस्थेत 3.6% LICची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे. असं असताना अदानी सारख्याला 60 हजार कोटीचं जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर येईल. त्यामुळे याचा विचार तुम्ही करावा, असं LICला निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो.